नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आपण 150 प्लस IMP प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असणार आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येईल. तर मग प्रश्न क्रमांक पहिला आहे. 2025चा जागतिक पुस्तक मेळावा हा कोणत्या शहरामध्ये होणार आहे? तर तो होणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी. समोरचा आहे 2025च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे पॅरिस या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे डिजिटल इंडिया अभियानाचा नवीन टप्पा कोणत्या वर्षापर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे? तर तो ठेवण्यात येणार आहे 2027 पर्यंत. समोरचा प्रश्न आहे 2025च्या फिफा क्लब वर्ल्ड कप कोणत्या देशात होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. सौदी अरेबियामध्ये त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या डिजिटल चलनासाठी चाचणी प्रक्रिया सुरू केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे डिजिटल रुपया याच्यासाठी चाचणी प्रक्रिया रिझर्व्ह बँकेने सुरू केलेली आहे. समोरचा प्रश्न आहे जागतिक जल दिन 2025 ची थीम काय आहे? तर त्याची थीम आहे सर्वांसाठी शाश्वत पाणी. समोरचा प्रश्न आहे 2025 साली कोणता भारतीय शहर G20 परिषदेचे आयोजन करणार आहे? तर G20 हे मुंबईमध्ये होणार आहे. समोरचा प्रश्न आहे भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी 2025 मध्ये कोणत्या नवीन तंत्रज्ञानाची घोषणा करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे AI आधारित ड्रोन तंत्रज्ञान. समोरचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्रांनी 2025 वर्ष कोणत्या उद्दिष्टांसाठी समर्पित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे हवामान बदल आणि कार्यवाही. याच्यासाठी 2025 वर्ष संयुक्त राष्ट्रांनी समर्पित केलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे 2025च्या राष्ट्रीय पर्यटन दिवसाची थीम काय आहे? तर त्याचं उत्तर आहे स्थिरता व पर्यटन. ही पर्यटन दिवसाची थीम आहे. काय आहे? स्थिरता व पर्यटन. समोरचा आहे जगातील पहिल्या 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिसचे उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. बेंगळुरूमध्ये 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिसचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्याचं उत्तर आपण इथं दिलेलं आहे. तसं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण असं टाईपमध्ये दिलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे 2025 ची जी शिखर परिषद चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्राझील या देशामध्ये G20 शिखर परिषदेचं आयोजन ब्राझील देशामध्ये करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोची नवीन अध्यक्ष कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे एस. सोमनाथ. याच्यामध्ये बदल झालेला आहे. समोरचा प्रश्न आहे नुकत्याच कोणत्या शहराला ग्लोबल ग्रीन सिटी अवॉर्ड देण्यात आला आहे? तो देण्यात आलेला आहे हैदराबादला ग्लोबल ग्रीन सिटी अवॉर्ड. समोरचा प्रश्न आहे जागतिक साहित्यिक पुरस्कार 2024 कोणत्या भारतीय लेखकाला देण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी. सलमान रश्दी यांना जागतिक साहित्य पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न आहे राष्ट्रीय शिखर सुरक्षा सप्ताह 2025 कधी साजरा केला जात आहे? तर तो केला जात आहे 19 ते 25 जानेवारी 2025 या दरम्यान राष्ट्रीय शिखर सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. समोरचा प्रश्न आहे जागतिक आर्थिक मंच म्हणजेच WEFची आर्थिक बैठक वार्षिक बैठक 2025 मध्ये कुठे पार पडणार आहे? तर ती पडणार आहे दावोसमध्ये. समोरचा प्रश्न आहे स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक कोणत्या तारखेला साजरा केला गेला? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 16 जानेवारीला स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक हा साजरा केला गेला. समोरचा प्रश्न आहे भारतीय नौदलाची INS वागीर ही पाणबुडी कुठे कार्यरत झाली? तर ती झाली मुंबईमध्ये कार्यरत झालेली आहे. समोरचा आहे 2024-25 हंगामासाठी शेतीमालासाठी MSP वाढविण्याची घोषणा कोणत्या उत्पादनासाठी झालेली आहे? तर ती कडधान्यासाठी MSP जाहीर करण्यात आलेली आहे. समोरचा प्रश्न आहे भारताच्या नॅशनल मेट्रोपॉलिटन सायकल योजना कोणत्या शहरात सुरू झालेली आहे? तर ती झालेली आहे पुणे या शहरामध्ये. कोणती? नॅशनल मेट्रोपॉलिटन सायकल योजना ही झालेली आहे पुण्यामध्ये. समोरचा प्रश्न आहे हालचाली व अक्षमतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो? कशासाठी? हालचाली व अक्षमतेसाठी. त्याचं उत्तर आहे 3 डिसेंबर.
समोरचा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या राज्याने पहिल्या वन्यजीव संरक्षण रोबोचा वापर सुरू केलेला आहे? तर तो उत्तराखंड या राज्याने पहिल्या वन्यजीव संरक्षण रोबोचा वापर करण्यास सुरुवात केलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, रक्षा सेवानिवृत्ती लाभ सुधारणा हे कोणत्या संरक्षण दलाशी संबंधित आहे? तर ते सर्व संरक्षण दलाशी संबंधित आहे. सर्व संरक्षण दलाशी संबंधित आहे. समोरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 ही थीम काय आहे? त्याचं उत्तर आहे डिजिटल इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वेलिटी. समोरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पर्यटन दिवस 2025 ची संकल्पना काय होती? त्याचं उत्तर आहे रुरल अँड रिस्पॉन्सिबल टुरिझम. ही राष्ट्रीय पर्यटन दिवसाची संकल्पना आहे. समोरचा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या राज्यात 2025 मध्ये वैद्यकीय पर्यटन परिषद आयोजित केली जाणार आहे? तर ती केरळ या राज्यामध्ये आयोजित केली जाणार आहे. समोरचा प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर ती होती बचेंद्री पाल. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या भारताच्या कोणत्या शहरात G20च्या अर्थमंत्र्यांची बैठक झालेली होती? ती झालेली होती बंगळुरू या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे, E20 इंधन म्हणजेच काय? E20 इंधन म्हणजेच 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल यालाच E20 इंधन असे म्हटलं जातं. समोरचा प्रश्न आहे, मिशन लाईफ हा कार्यक्रम कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर तो पर्यावरण संरक्षण या विषयाशी संबंधित आहे. काय? मिशन लाईफ. समोरचा प्रश्न आहे, सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स कोणत्या शहरात आहे? त्याचं उत्तर आहे बेंगळुरू या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे, Google अल्फाबेटच्या मुख्य कंपनीचा नवीन CEO कोण आहे? तर ते आहेत सुंदर पिचाई. समोरचा प्रश्न आहे, 2024-25 मध्ये जगातील सर्वोच्च GDP असलेला देश कोणता आहे? तर तो देश आहे अमेरिका हा सर्वाधिक GDPचा देश. समोरचा प्रश्न आहे, जगातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारं विमानतळ कोणतं? तर ते आहे कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ. समोरचा आहे, राष्ट्रीय स्टार्टअप दिवस हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर तो केला जातो 16 जानेवारीपासून राष्ट्रीय स्टार्टअप दिवस हा साजरा केला जातो. समोरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय बालिका दिन हा कधी साजरा केला जातो? तो तो साजरा केला जातो 24 जानेवारी या दिवशी. समोरचा आहे, 2025च्या युथ ऑलिम्पिकचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? तर ते होणार आहे भारत देशामध्ये. समोरचा आहे, स्मार्ट सिटी अवॉर्ड 2024 कोणत्या शहरात कोणत्या शहराने जिंकलेला आहे? तर तो जिंकलेला आहे इंदोर या शहराने. काय? स्मार्ट सिटी अवॉर्ड 2024. समोरचा प्रश्न आहे, चालू घडामोडी या विषयावरील प्रसिद्ध मासिक कोणते आहेत? याचं उत्तर आहे स्पर्धा परीक्षा. समोरचा प्रश्न आहे, ऑपरेशन गंगा भारत सरकारने कोणत्या संकटासाठी राबवलेलं आहे? तर ते युक्रेन युद्धासंबंधी राबवलेलं आहे. कोणतं ऑपरेशन गंगा? समोरचा प्रश्न आहे, 2025च्या वॉटर कन्व्हेन्शनच्या आयोजनासाठी यजमान भूमिका कोण निभावणार आहे? तर तो निभावणार आहे आपला भारत देश. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय व्यक्तीने टाइम मॅगझिन 100 इम्पॅक्टफुल पीपल 2025 मध्ये स्थान मिळवलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी 100 इम्पॅक्टफुल पीपल 2025 मध्ये स्थान मिळवलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, मेक इन इंडिया उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर त्याचं उत्तर आहे परकीय गुंतवणूक वाढवणे, स्थानिक उत्पादनाला चालना देणे आणि रोजगार निर्मिती करणे. हे तिन्ही निकषांचा मेक इन इंडिया या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. समोरचा प्रश्न आहे, सर्वाधिक वाहन उत्पादन असलेला भारताचा राज्य कोणतं आहे? तर ते आहे तामिळनाडू या राज्यामध्ये. समोरचा प्रश्न आहे, भारतीय क्रिकेट संघाच्या हेड कोचपदी कोणाची निवड झालेली आहे? तर त्यांची झालेली आहे राहुल द्रविड यांची भारतीय क्रिकेट संघाच्या हेड कोचपदी निवड झालेली आहे. समोरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारताने कोणत्या क्षेत्रात ग्रीन एनर्जीसाठी सर्वाधिक गुंतवणूक केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सौर ऊर्जेसाठी सर्वाधिक ग्रीन एनर्जी गुंतवणूक भारताने केलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता बनलेला आहे? तर तो बनलेला आहे आपला भारत देश. चीनला मागे टाकून भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत 1 नंबरला आहे. समोरचा प्रश्न आहे, फिफा वर्ल्ड कप 2026 चे आयोजन कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशामध्ये फिफा वर्ल्ड कप 2026चं
आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे बॅक टू द जंगले नावाचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? तर तो मध्य प्रदेश या राज्यामध्ये बॅक टू द जंगले या नावाचा उपक्रम मध्य प्रदेश राज्यानं सुरू केलेला आहे. समोरचा आहे मिनी हायड्रल पॉवर प्रकल्प हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? कोणता मिनी हायड्रल पॉवर प्रकल्प? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हिमाचल प्रदेशने हा उपक्रम सुरू केलेला आहे. समोरचा प्रश्न आहे भारतीय संघाने कोणत्या देशात 2025 मध्ये प्रणाम टूर आयोजित केलेली आहे? तर ती नेपाळ देशामध्ये प्रणाम टूर ही भारत या संघाने आयोजित केलेली आहे. समोरचा आहे पॅलियनचा पुरस्कार 2025 मध्ये कोणाला देण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे प्रवीण जैन यांना हा पॅलियनचा पुरस्कार 2025 मध्ये देण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न आहे 2025च्या शांतिकारी पुरस्कृत कार्यक्रमाचे यजमान शहराचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू हे शहरामध्ये आहे. समोरचा प्रश्न आहे डिजिटल इंडिया उपक्रमाच्या उद्दिष्टात वाचा आली आहे. त्याचं काय आहे राष्ट्रीय डिजिटल मंच. समोरचा प्रश्न आहे स्मार्ट ग्रीन सिटी हा उपक्रम भारतात कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेला होता? तर तो अहमदाबादमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न आहे व्हॅक्सिनेटेड व्हॅक्सिनेटेड टुरिझम या संकल्पनेचा वापर कोणत्या देशाने सुरू केला आहे? तर तो केलेला आहे थायलंड या देशाने. समोरचा प्रश्न आहे पीक पॅटर्नच्या मदतीने कृषी व्यवस्थेत सुधारणा करणारे कर्नाटक राज्याचे काय उपक्रम होते? त्याचं उत्तर आहे क्लस्टर फार्मिंग. समोरचा प्रश्न आहे विविध संस्कृती या संकल्पनेचा प्रचार करणारी शरदोत्सव कोणत्या शहरात साजरी केली गेली? तर ती करण्यात गेली बेंगळुरू या शहरामध्ये. समोरचा प्रश्न आहे यूथ एम्प्लॉयमेंट कार्यक्रमाचे उद्घाटन भारताच्या कोणत्या शहरात झालेलं आहे? तर ते झालेलं आहे गुजरात या राज्यामध्ये. समोरचा आहे विकास गती उपक्रम कधी सुरू करण्यात आलेला होता? तो करण्यात आलेला होता 2020 या साली. समोरचा प्रश्न आहे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 2025 मध्ये कोकण किनारपट्टीवरील कोणते शहर हे सफाईत आघाडीवर आहे? तर ते करण्यात आहे रत्नागिरी हे सफाईमध्ये सर्वाधिक अग्रेसर शहर आहे. समोरचा प्रश्न आहे विश्व पर्यावरण दिन 2025 ची थीम काय होती? तर त्याची थीम होती रिस्टोअर अवर अर्थ. रिस्टोअर अवर अर्थ ही विश्व पर्यटन दिनाची थीम होती. कधीची? 2025 ची. समोरचा प्रश्न आहे भारतीय सरकारने 2025 मध्ये आयुष्यमान भारत योजना अंतर्गत किती लोकांना आरोग्य सेवा पुरवलेली आहे? तर ती तब्बल 50 लाख लोकांना ही आरोग्य सेवेचा लाभ भेटलेला आहे. समोरचा प्रश्न आहे 2025च्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये कोणाला पद्मविभूषण हा पुरस्कार दिलेला आहे? त्याचं उत्तर आहे रतन टाटा यांना. समोरचा प्रश्न आहे भारताचे पहिले डिजिटल कोर्ट कुठे सुरू करण्यात आले? तर ते करण्यात आले नवी दिल्ली या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे 2025च्या आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? तर ते झाले जयपूर या शहरामध्ये. समोरचा आहे जागतिक जल दिन 2025 ची थीम काय आहे? त्याचं उत्तर आहे ग्राउंड वॉटर मेकिंग द इनव्हिजिबल व्हिजिबल ही या जागतिक जल दिन याची थीम आहे. काय? ग्राउंड वॉटर मेकिंग द इनव्हिजिबल व्हिजिबल. समोरचा प्रश्न आहे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला पुढे नेत असलेल्या राज्यांमध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे? त्याचं उत्तर आहे गुजरात हे राज्य आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला पुढे नेण्यामध्ये अग्रेसर आहे. समोरचा आहे माझा भारत महोत्सव 2025 मध्ये कोणत्या शहरात साजरा करण्यात आलेला आहे? तर तो करण्यात आला आहे नवी दिल्लीमध्ये. समोरचा प्रश्न आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने 2025 मध्ये कोणत्या ऐतिहासिक प्रकल्पाची यशस्वी सुरुवात केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे आदित्य L1. समोरचा प्रश्न आहे 2025 मध्ये भारतीय बँकिंग क्षेत्राने किती नवीन डिजिटल बँकिंग शाखा सुरू केलेल्या आहेत? तर त्या तब्बल 1500 शाखा सुरू केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये डिजिटल बँकिंग क्षेत्रामध्ये. समोरचा प्रश्न आहे जगातील पहिली 3D प्रिंटेड रुग्णालय कोणत्या शहरात सुरू करण्यात आलं? तर ते करण्यात आलं बेंगळुरू या ठिकाणी. पहिलं 3D प्रिंटेड रुग्णालय. समोरचा प्रश्न आहे यूथ सॅल्वेशन या उपक्रमाचे उद्घाटन 2025 मध्ये कोणत्या राज्यात झाले? तर ते झाले बिहार या राज्यामध्ये. समोरचा प्रश्न आहे स्वदेशी निर्मित इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात 2025 मध्ये कोणत्या शहराने मोठा विकास केलेला आहे? तर ते केलेला आहे दिल्ली या शहराने. समोरचा प्रश्न आहे वर्ल्ड बुक्स डे 2025 ची थीम काय आहे? तर त्याची थीम आहे
बुक्स फॉर बेटर टुमॉरो ही या वर्ल्ड बुक्स डेची थीम आहे. काय आहे? बुक्स फॉर बेटर टुमॉरो. समोरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारताने कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार करार केलेला आहे? तर तो ऑस्ट्रेलिया देशासोबत भारताने मुक्त व्यापार करार केलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, जनधन योजना अंतर्गत 2025 मध्ये किती नवीन बँक खाते उघडण्यात आले? तर तब्बल 1 कोटी नवीन खाते उघडण्यात आले. समोरचा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या राज्यात 2025 मध्ये ग्रीन कॉर्पोरेट फंड सुरू करण्यात आला? तर तो गुजरात राज्यामध्ये ग्रीन कॉर्पोरेट फंड तयार करण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? तर तो केला जातो 28 फेब्रुवारी दिवशी. समोरचा आहे, भारत पे कंपनीचे 2025 मध्ये नवीन सी कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे गौरव अग्रवाल. समोरचा प्रश्न आहे, डिजिटल मुद्राचा वापर सुरू करणारा देश कोणता? तर तो आहे भारत. समोरचा प्रश्न आहे, पारंपरिक कला संरक्षण पुरस्कार 2025 कोणी जिंकला? तर तो जिंकला शना नवरे यांनी पारंपरिक कला संरक्षण पुरस्कार 2025 मिळालेला आहे. समोरचा प्रश्न आहे, ई-वाहन क्षेत्रात 2025 मध्ये भारताने किती नवीन चार्जिंग स्टेशन सुरू केले आहेत? तर तब्बल 10,000 नवीन चार्जिंग स्टेशन सुरू केलेले आहेत. समोरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये फेब्रुवारी महिन्यात भारताने कोणत्या देशासोबत एकत्रित सैन्य कवायती सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर तो अमेरिका या देशासोबत. समोरचा प्रश्न आहे, विश्व पातळीवर लोकप्रिय असलेल्या यूथ डेव्हलपमेंट पुरस्कार 2025 चा विजेता कोण आहे? तर तो आहे ईशा अंबानी. समोरचा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या शहरात 2025 मध्ये ऑनलाईन शिक्षण संदर्भात नवीन केंद्र उघडले? तर ते आहे बेंगळुरू या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे, नारायण सेवा हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? तर तो उत्तराखंड या राज्याने सुरू केलेला आहे. काय? नारायण सेवा उपक्रम. समोरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारतीय वैज्ञानिकांनी कृषी रोबोटचा विकास कसा केला? तर तो पिकांची निगराणी करण्यासाठी केलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, भारतीय चित्रपट उद्योगाने 2025 मध्ये कोणती नवी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल आयोजित केली? तर त्याचं उत्तर आहे गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल. समोरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये समृद्ध भारत योजनेअंतर्गत किती लोकांना रोजगार दिला गेला? तर तो 50 लाख रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. समोरचा आहे, 2025 मध्ये भारताने कशा प्रकारच्या स्मार्ट फॉर्मची सुरुवात केलेली आहे? त्याचं उत्तर आहे इंटेलिजन्स एग्रीकल्चरल रोबोट्स. समोरचा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्मार्ट ट्रान्सपोर्टसाठी नवा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे? तर तो कर्नाटक या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारताने कोणत्या क्षेत्रात ग्रीन जॉब्स सुरू केलेले आहेत? तर ते सर्व पर्यावरणीय क्षेत्रामध्ये ग्रीन जॉब्स सुरू केलेले आहेत. समोरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारतीय विज्ञान संस्थेने एआय रिसर्च प्रोग्रामचे उद्घाटन कुठे केलेले आहे? तर ते केलेलं आहे बेंगळुरू या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे, भारत का डिजिटल भविष्य या विषयावर 2025 मध्ये भारत सरकारने कोणते धोरण जाहीर केलेले आहे? त्याचं उत्तर आहे डिजिटल इंडिया 2.0. समोरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारताने स्मार्ट जल योजना सुरू केलेली असून या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जल संरचना आणि संवर्धन हा मुख्य उद्देश आहे. समोरचा प्रश्न आहे, अलीकडील युवक कल्याण योजना भारताच्या कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर ती केलेली आहे हरियाणा या राज्याने. समोरचा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या शहरात 2025 मध्ये स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे? तर तो अहमदाबाद यामध्ये नवा मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. कशा मार्फत? स्मार्ट सिटी या योजनेअंतर्गत. समोरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारतातील नमामि गंगे उपक्रमात काय नवीन पाऊल उचलले गेले? तर ते उत्तर आहे जलशुद्धीकरण. समोरचा प्रश्न आहे, माझा भारत हरित भारत हा पर्यावरणीय उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? तर तो केलेला आहे तामिळनाडू या राज्याने. समोरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारताने कोणत्या देशाशी एंटरप्राइज डेव्हलपमेंट करार केलेला आहे? तर तो केलेला आहे अमेरिका या देशासोबत. समोरचा प्रश्न आहे, आयुष्यमान भारत योजनेत 2025 मध्ये किती नवीन रुग्णालये समाविष्ट केली गेली? तर ती तब्बल 1,000 नवीन रुग्णालयाचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, भारतसॅट प्रक्षेपण भारताच्या कोणत्या अंतराळ केंद्रावरून झालेलं आहे? तर ते झालेलं आहे श्रीहरिकोटा इथून. समोरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये नॅशनल डिजिटल लिटरेसी मिशन चं उद्घाटन भारताच्या कोणत्या राज्यात झालेलं आहे? तर ते झालेलं आहे
उत्तर प्रदेशमध्ये. कशाचं? नॅशनल डिजिटल लिटरेसी मिशन. समोरचा प्रश्न आहे, भारताने 2025 मध्ये कोणत्या देशाशी आंतरराष्ट्रीय व्यापार करार केलेला आहे? तर तो केलेला आहे ऑस्ट्रेलिया या देशासोबत. कोणता? आंतरराष्ट्रीय व्यापार करार. समोरचा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या शहरात 2025 मध्ये नॅशनल कन्सेप्ट पॅव्हेलियन बनवण्यात आलेलं आहे? तर ते बनवण्यात आले आहे नवी दिल्लीमध्ये. समोरचा प्रश्न आहे, कायमस्वरूपी रोजगार योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू केली गेली? त्याचं उत्तर आहे कौशल्य विकास मंत्रालयामार्फत. समोरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारताने कोणत्या पायाभूत क्षेत्रात राष्ट्रीय भविष्य निधीची स्थापना केलेली आहे? तर ती केलेली आहे शहरी विकास या क्षेत्रामध्ये. समोरचा प्रश्न आहे, जगातील पहिली डिजिटल कॅशलेस बँक कोणत्या देशाने सुरू केली? तर ती केलेली आहे भारत या देशाने. समोरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारतीय रेल्वेने कोणत्या राज्यात स्मार्ट रेल्वे स्टेशन योजना सुरू केलेली आहे? तर ती केलेली आहे उत्तर प्रदेश या राज्याने. समोरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारतातील कोणत्या राज्यात बॅक टू स्कूल उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे? तर तो केलेला आहे उत्तर प्रदेश या सरकारने. समोरचा प्रश्न आहे, भारतीय सरकारने 2025 मध्ये मेक इन इंडिया या योजनेअंतर्गत नवीन उपक्रम कोणता सुरू केलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे इलेक्ट्रिक वाहने यांच्यासाठी नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारताने मुलायम लवण पदार्थ उद्योगसाठी कोणती योजना जाहीर केलेली आहे? त्याच्यासाठी फूड प्रोसेसिंग मिशन ही योजना सुरू केलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारतीय कोविड-19 लसची सार्वजनिक वितरण योजना कोणत्या मंत्रालयाच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आलेली आहे? तर ती आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत ही सुरू करण्यात आलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारतीय हवामान विभागाने क्लायमेट चेंजसाठी कोणती महत्त्वाची घोषणा केली? तर त्याच्यासाठी ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करणे ही योजना महत्त्वाची घोषणा सुरू केलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने टेस्ट क्रिकेटच्या कोणत्या सीरीजमध्ये विजय मिळवलेला आहे? तर भारत आणि ऑस्ट्रेलिया या सीरीजमध्ये भारतीय क्रिकेट संघाने विजय मिळवलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये नारी सशक्तीकरण योजनेअंतर्गत कोणत्या राज्यात महिला सुरक्षा प्रकल्प सुरू झालेला आहे? तर तो झालेला आहे हरियाणा या राज्यामध्ये. समोरचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारताच्या कोणत्या राज्याने ॲग्रीटेक क्षेत्रात प्रगती केलेली आहे? कोणत्या क्षेत्रामध्ये? ॲग्रीटेक. त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याने. समोरचा प्रश्न आहे, भारत सरकारने 2025 मध्ये कोणत्याही 3 शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजना लागू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे भोपाळ, पुणे आणि जयपूर या 3 शहरामध्ये स्मार्ट सिटी ही योजना लागू केलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, भारतीय सिनेमा उद्योगाने 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये कितवे पुरस्कार जिंकलेला आहे? त्याचं उत्तर आहे बी. 10 पुरस्कार जिंकलेले आहेत. समोरचा प्रश्न आहे, भारत सरकारने 2025 मध्ये किती पारिस्थितिकी तंत्राचे सुधारणासाठी योजना जाहीर केलेली आहे? तर तब्बल 20 त्याचं उत्तर आहे. समोरचं आहे, वेलनेस इंडिया अभियान 2025 मध्ये भारताच्या कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेलं आहे? तर ते हिमाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजेच IPR संदर्भातील 2025 ची योजना भारताच्या कोणत्या मंत्रालयाने जाहीर केलेली आहे? त्याचं उत्तर आहे उद्योग आणि वाणिज्य मंत्रालय. तर मित्रांनो, हे होते काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न जे की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकतात. जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येईल.